सन 2023-24 राज्य पुरस्कृत आवास योजनेत पुणे विभागात सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून खेड तालुक्याचा सन्मान। खेड पंचायत समितीला महाआवास अभियान प्रथम क्रमांकाचा पुरस्कार। पुणे विभागातील कार्यालयात शनिवारी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त नितीन माने, विजय मुळीक आणि पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्या हस्ते खेड पंचायत समितीचा पुणे विभागात सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरव। खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील भोईर, विस्तार अधिकारी वृषाली साबळे, कनिष्ठ सहाय्यक गणेश काळे, ऑपरेटर अविनाश भोगटे यांनी स्वीकारला पुरस्कार। जागतिक योग दिनानिमित्त राजगुरुनगर शहरात भाजप मंडलच्या वतीने योगाभ्यास मार्गदर्शन आणि योग शिक्षकांचा सन्मान। भाजप राजगुरुनगर शहर मंडल अध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या अध्यक्षतेखाली खेड तालुक्यातील 35 योग गुरूंचा सन्मान। आंतरराष्ट्रीय योग गुरु रोहिणी ताठे यांचा विशेष सन्मान। प्रमुख मार्गदर्शक योग गुरु ॲडव्होकेट महादेव खुले, डॉक्टर माणिक बिचकर, योग शिक्षक दत्तात्रय पाचारणे, गणेश सांडवोर, दत्ता सांडवोर, निलेश घुमटकर, संगीता जगताप, दीप्ती कुलकर्णी, अक्षय पराड, दिलीप माशेरे, रमेश तापकीर, ॲडव्होकेट चेतन घुमटकर आदी नागरिकांची उपस्थिती। योग शिक्षक कावेरी कुंभार, शिल्पा सुतार, पल्लवी खेडकर, योगिता मिसाळ, महादेव नेहरे, यशवंत बोंबले, राहुल सांडवोर आणि मोहिनी सांडवोर यांचंही कौतुक। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळा महाविद्यालयात योगाभ्यास, अबालवृद्धांसह गाव पातळीवरही योग साधनेबाबत जनजागृतीचा नारा। वाळद येथील जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शाळकरी मुलांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा केला योगा डे। योगाभ्यासात सरपंच मनोहर पोखरकर, मुख्याध्यापक निळकंठ कोरडे, रवींद्र वाजे, दीपक पोखरकर, अशोक कोहिंकर, मंगेश वायाळ, सारिका गडदे, नंदाबाई कोरडे आणि शुभांगी पोखरकर यांचाही सहभाग। हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आणि साहेबरावजी बुटे पाटील महाविद्यालयात क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग प्रात्यक्षिकांचे आयोजन। योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात योग प्रशिक्षक सागर गाडे यांनी केलं मार्गदर्शन। यावेळी प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे, प्राचार्य डॉक्टर HM जरे, उपप्राचार्य डॉक्टर संजय शिंदे, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास। जागतिक योग दिनानिमित्त ढुम्याडोंगर गिरीभ्रमण मंडळातर्फे डोंगरावरील ढुम्या मारुती मंदिर प्रांगणात गिरीभ्रमण मंडळाच्या सदस्यांनी केला योगाभ्यास। नियमित योगाभ्यास घेणारे योग शिक्षक ॲडव्होकेट महादेव गुले आणि ॲडव्होकेट रामचंद्र घोलप यांचा मंडळाच्या वतीने विशेष सन्मान। योग शिक्षकांच्या हस्ते डोंगरावर वृक्ष लागवड। चाकण ग्रामीण रुग्णालय आणि नाणेकरवाडी येथील संत भारती ग्रंथालय यांच्या वतीने 11वा जागतिक योग दिन उत्साहात। सूर्य नमस्कार, प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम, सूक्ष्मयोग, भ्रामरी, ताडासन, वज्रासन, मयुरासन, भुजंगासन, पवनमुक्तासन या आसनांची माहिती। संत भारती ग्रंथालयाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन कांबळे, डॉक्टर अश्विनी चिंदे, डॉक्टर प्रांजल भोसले, प्रशिक्षक अर्चना साळवे, संयोजक संतोष नायकोडी, विलास भवरे, प्रवीण फडतळे, अनिता इंगोले, सोनाली नायक आदी योग साधकांचा योगाभ्यासात सहभाग। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामाजिक संस्था तेर पॉलिसी सेंटर आणि ग्रामपंचायत पाईट यांच्या वतीने गावातील फुलपाखरू गार्डन, गवारवाडी, पापळवाडी येथे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे। योग दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक खत या संदर्भात कौस्तुभ केळकर यांनी केले मार्गदर्शन। शाळेतील विद्यार्थ्यांनी योगासने आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करीत केला योग दिन साजरा। तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक अध्यक्ष वनिता आपटे, माजी उपसरपंच जयसिंग दरेकर, ग्रामपंचायत अधिकारी अनिल फुलपगर आणि स्नेहा भोसले यांच्यासह पाईट ग्रामस्थांनी केले संयोजन। कनेरसर येथील जालिंदर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वर्ल्ड टॉप 10 स्कूल मध्ये स्थान मिळाल्याबद्दल उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना गावकऱ्यांकडून सत्कार रूपी शाबासकी। सरपंच सुनीता केदारे, सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे, काशीनाथ हजारे आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून सन्मान। जालिंदर नगर झडपी शाळा आणि कनेरसर गावच्या नावाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त झाला ही गावासाठी अभिमानास्पद बाब। अशोक टावरे यांनी सन्मान प्रसंगी व्यक्त केले समाधान।
चिंचबाईची वाडी गावचे सरपंच संतोष गार्डी यांच्या वाढदिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप। आमदार बाबाजी काळे, बाजार समितीचे सभापती विजय सिंग शिंदे, खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष गोरडे, संचालक दत्ता सातपुते, सरपंच नरेंद्र वाळुंज, वैभव गावडे, अरुण येवले, मयूर रणपिसे आदींची उपस्थिती। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात शनिवारी कांद्याची 1500 क्विंटल आवक, बटाट्याची 1750 क्विंटल तर लसूण अवघा 60 क्विंटल। राजगुरुनगर मुख्य बाजार आवारात 25 ते 30 लाखापर्यंतची उलाढाल, तर चाकण उपबाजारात 80 ते 90 लाखांचे बाजार समितीला उत्पन्न। दिवसभरात सुमारे 4.5 कोटींची उलाढाल, बाजार समिती प्रशासनाची माहिती।